की तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे वंचित बहुजन आघाडीकडून. कुठल्या मुद्द्यावर तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता? ह्या राज्यामध्ये लोकशाही दिवसेंदिवस खूप विचित्र मार्गाने जात आहे. पैशाची लोकशाही झाली आहे, गुंडगिरीची लोकशाही झाली आहे. ही लोकशाही बळकट करण्यासाठी व लोकशाही वाचवण्यासाठी, वंचितांना न्याय भेटण्यासाठी व वंचित लोकांनीही लोकशाहीचा भाग बनण्यासाठी आम्ही वंचित आघाडीकडून ह्या निवडणुकीच्या रंगणामध्ये आम्ही उभा राहिलो आहोत संपूर्ण राज्यामध्ये. मोठ्या प्रमाणात पैशाचा मारा केला जात आहे. त्यात या जनशक्ती पुढे तुमचे निभावं लागेल का या निवडणुकीत? ते तर सांगणं कठीण झालेलं आहे. सध्या राज्याची परिस्थिती, पूर्ण देशाची परिस्थिती, हा विषय जगभर पसरत चाललेला आहे. कारण जगामध्ये सर्वात नोटाचं जे सर्क्युलेशन होतं ते आपल्या भारत देशामध्ये होत आहे, असं बऱ्याच जागतिक लेवलला रिपोर्टमध्ये आलेलं आहे. आणि ते फक्त निवडणुकीमध्ये जे नोटा आहेत, करन्सी फिरल्या जातात भरपूर. तर ही लोकशाही असं जर राहिलं तर ही बंद होईल, कधीतरी हुकुमशाही चालू होईल असं वाटतं. आणि हे हातात हात धरून बसणं ही आता जे गरज नाही आहे काळाची. तर सर्व तरुणांना जे वंचित आहेत त्यांना स्वतः कमी न समजून आपली ही लोकशाहीची ताकद आहे, वंचितांनी समोर यावं असं माझं म्हणणं आहे. आणि ह्या